अवैध गौण खनिज उत्खनन संदर्भात जालना तहसील कार्यालयानं मागच्या 8 महिन्यांमध्ये एकूण 27 कारवाया केल्या. अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवरती जालना तहसील कार्यालयानं दंडात्मक कारवाई करत अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहनं ताब्यात घेतली आहेत. 50 लाख रुपये दंडांपैकी आतापर्यंत एकूण 41 लाख रुपये दंड वाळू माफियांकडून जालना तहसील कार्यालयानं वसूल केलाय, अशी माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे. तर एकूण वसुलीपैकी आतापर्यंत 78% वसुली पूर्ण झाली आहे आणि मार्चच्या शेवटीपर्यंत आमचा 100% वसुली करण्याचा मानस आहे, असंही तहसीलदार मॅडम म्हणाल्या. गौण खनिज संदर्भात आमच्या एक 7-8 महिन्यामध्ये जवळपास 27 अवैध उत्खननाच्या कारवाई केलेल्या आम्ही वाहनं जप्त करून काही पोलीस स्टेशनमध्ये आणि काही तहसील कार्यालयात लावण्यात आलेले आहेत. त्यात जवळपास 50 लाखाचा दंड वसुली त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. पैकी आमची 41 लाख रुपये वसुली झालेली आहे. त्याचं प्रमाण जर पाहिलं तर 78% वसुलीचं प्रमाण आहे. आणि जी बाकीची वसुली बाकी आहे तर त्या गाड्याही आमच्या तहसील कार्यालयात आणि पोलीस स्टेशनला उभ्या आहेत. त्यामुळे 100% वसुली आम्हाला अपेक्षित आहे. जर वाहनधारकांनी जर भरली मार्चपर्यंत तर आमची 100% वसुली होऊन जाईल. वाळू माफियांना इशारा काय असणार? वाळू माफियांनी वाळूचा लिलाव झाल्यानंतरच वाळू काढावी, कारण त्यांना दंडाची वसुली तर करण्यातच येते, त्यांच्या वाहनांचा लिलावही करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी चोरीचे प्रकार थांबवावे एवढंच आवाहन मी करते.